हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? सर्वांना जय भीम आणि नमस्ते. आज ॲक्च्युली खूप दिवसांनी परत ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. कामाच्या निमित्ताने मला ब्लॉग स्टार्ट करता म्हणजे वेळच भेटत नाही, तर ब्लॉग तरी कुठून स्टार्ट करणार. सो त्यामुळे आज मी स्टार्ट केला आहे ब्लॉग. सो तुम्ही माझा छोटासा ब्लॉग असेल, पण तरी मी आता संध्याकाळचं जेवण बनवताना तुमच्याशी बोलत राहीन, गप्पा मारत राहीन. ठीक आहे, चला मग आता आपण जेवण बनवायला घेऊ. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत बरोबर 7:30 ऑलमोस्ट होत चालले. सो कीप वॉचिंग माय ब्लॉग. आणि जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि प्लीज गाईज, बघितल्यानंतर तरी सबस्क्राईब करा यार. ओके, ठीक आहे. आता आय एम शुअर की आता माझा ब्लॉग डेली येत जाईल, बिकॉज करावं लागेल मला डेली ब्लॉग. ओके, चला मग आता आपण ब्लॉग चालू करूया. बघत राहा. मी सेट करते ॲक्च्युली. माझ्याकडे ब्लॉगिंगसाठी ते जे स्टँड असतात ना, ते स्टँड सध्या नाही आहे. जेव्हा मला माझं एकदम मस्त म्हणजे 1 मिलियन किंवा 2 मिलियन असे सबस्क्रायबर जर झाले, तर आय होप की मी ते घेईन, स्टँड वगैरे घेईन. तोपर्यंत तुम्ही ॲडजस्ट करा, मी ॲडजस्ट करते. ओके. सो आज तर ॲक्च्युली मला काही बनवायचं नाही आहे जास्त. एक मिनटं. आज ॲक्च्युली गाईज मला काही म्हणजे जास्त बनवायचं नाही आहे, फक्त डाळ भात करायचा आहे. आणि ऑलरेडी माझी म्हणजे मला फ्लॉवरची भाजी लागते. हे बघा, ही फ्लॉवरची भाजी ऑलरेडी माझी आहे थोडीशी, जी मी सकाळी केली होते. माझ्या हजबंडला टिफिन द्यायचं होतं, सो त्यामुळे ती भाजी शिल्लक होती थोडीशी. म्हटलं की आता काही करायचं नाही आहे, फक्त डाळ भात घालायचं आहे. आणि हे जे दूध आहे माझ्या पिल्लूचं, ते दूध सध्या गरम करते. भाजी गरम करून आणि या भाजीमध्ये थोडासा आपल्याला हा रेड कलरचा मसाला मिक्स करायला सांगितलेला आहे, बिकॉज माझे जे मिस्टर आहेत, हजबंड आहेत संकेत, त्यांनी सांगितलं आहे की थोडीशी रेडमध्ये कर, येल्लो नको मला भाजी. म्हणून आपण जराशी तशी तर ऑलरेडी भाजी माझी अशी वाटते मला तिखट झालेली आहे, कारण की मी सकाळी जेव्हा ही भाजी करत होते ना, तेव्हा ती आपली ग्रीन चिली वगैरे असते ना, ग्रीन चिली, मग ती कशी मी मिक्सरला असं वाटलं होतं. सो त्यामुळे बघूयात आपण रेड करायचं, आपण फ्राय करूया. तर ती रेड होणार नाही आहे, तरी आपण झाली थोडीफार तरी झाली आहे. मला फ्लॉवर बटाट्याची भाजी आवडते, मला तर नाही आवडत, सो मी खात नसते. मी खात पण नाही आणि मला आवडत सुद्धा नाही फ्लॉवर बटाट्याची भाजी. संकेतला खूप आवडते, तो खात असतो. आता फक्त स्लो करते थोडंसं गॅस, घेऊ देते. आता मला बाबूची खिचडी घालायची आहे. बाबूच्या खिचडीसाठी मला मी इंद्रायणी तांदूळ यूज करते. सो मला इंद्रायणी तांदूळचं जे स्मेल इतका मस्त आवडतो ना, खूप आवडतो मला.
मी ॲक्च्युली पहिला बाबूचं जेवण बनवून घेते. तर काय होतं ना, आमचं जेवण बनवण्याच्या नादात मी बाबूचं जेवण खूप वेळा विसरून जाते बनवायचं. म्हणजे कसं होतं, मला लेट होतं जेवण बनवायला आणि तोही लवकर येत नाही त्याच्या आजीच्या घरून. सो मग असं होतं ना की तो नक्की जेवणार आहे की नाही असं पण होतं. विसरत नाही, पण मला असं कन्फ्युजन म्हणजे डाऊट येतं, तो तिथे जेवतो का इथे येऊन जेवणार आहे असं होतं. आणि सासूला विचारलं तर ते म्हणतात तू करून ठेव, पण ते करून ठेवलं की वेस्ट होतं, फेकण्यात जातं ते. शिळं आपण देऊ नाही शकत दुसऱ्या दिवशी बाबूला. सो त्यामुळे मी करतच नाही. मी जे असतं घरात जे मी डेली तर मी नेहमी डाळ भात, भाजी चपाती असल्यावर सुद्धा डाळ भात करते, कारण की माझ्या घरात डाळ भात हे मेन लागतंच. सो मला करावं लागतं. ही आहे मुगाची डाळ, जी मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते, कारण फ्रीजमध्ये मी स्टोअर केलं ना मग ते भरपूर दिवस म्हणजे असे राहतात. त्याला मी पहिला धुवून घेते. मी कुकरमध्येच लावते, कारण की कुकरमध्ये लावलं ना तर दुधाचं झालेलं आहे गरम. मी कुकरमध्ये ह्यासाठी लावते कारण काय म्हणतात त्याला, पटकन शिजून निघतं ते आवडतं. मला आता आवाज येणार नाही, कारण की माझं पण ते ठेवलं आहे मी तिथे, त्याच्याच बाजूला की नळ आहे म्हणजे भांडे असायचं त्यामुळे मी बाबूच्या खिचडीमध्ये तेल नाही टाकत. बाबूची खिचडी मी फक्त पाण्यामध्ये शिजवून घेते आणि मग नंतर जेव्हा खिचडी व्यवस्थित शिजते त्याच्यानंतर मी फक्त थोडंसं चिंचभर असं तूप टाकते. ॲक्च्युली आज माझं तूप पण संपलेलं आहे, तो मला तेलच वाटतं टाकावं लागणार आहे पोळी करताना. बघूया, करते ते आणलं तूप तर ठीक आहे, तर मी आत्ताच टाकून देते बरोबर चांगले आणणार आहे की नाही. गाईज मला बोलायला खूप हल्ली आवडतं, हल्ली काय मला बोलायला खूप आवडतं. सो मी खूप बोलते. सो प्लीज जरा मला कॉपरेट करा. हा माझा मसाल्याचा डब्बा आहे. आता मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून मी फोडणी वगैरे म्हणजे देत नाही, डायरेक्टली असं सगळं टाकते, म्हणजे तो तसाच खातो कारण ते गिजगिजीत त्याला आवडतं. ओवासुद्धा मी टाकत असते. आणि आता मला असं वाटतंय की थोडंसं तेल टाकावं. मी वरतूनच तेल टाकते, कारण म्हणतात ना डायरेक्ट शिजवते मी गाईस, मग ते माझ्या बाबा खूप आवडीने खातात तसंच. हो, आणि आता मी डायरेक्टली 5 किंवा 6 शिट्टी देते, म्हणजे एकदम गिळगिळीत होतो भात. पाणी अजून घालायला हवं. आता मी मस्त अशी 5-6 हे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, ॲक्च्युली ह्याच्यावरती माझा फोन होता आणि इथे नळ चालू होतं. आणि आता हे कुकर लावलेलं आहे मी. आता मस्तपैकी 5-6 शिट्टी आरामात होते. मग त्याच्यानंतर बाबू आल्याच्यानंतर त्याला मी खाऊ घालेन. आणि ही जी मी भाजी ठेवली होती रेडिश करायला, रेडिश केली, ही बघा, ही ऑलमोस्ट रेड झालेली आहे. ऑलमोस्ट म्हणजे झालेली आहे, तिखट नाही होणार, फक्त रेड होणार, कारण की ते
तिखट होण्यासारखं मी ॲक्च्युली पावडर आणत नाही लवकर. मी ग्रीन चिलीचंच वापर जास्त हल्ली करते. माझ्या घरात तेच खातात. सो बघूयात, तुम्ही कंटिन्यू राहा ह्या ब्लॉगमध्ये, ठीक आहे. पुढे पुढे बघा मी काय करत असते. मी सध्या एकटीच आहे घरात, कारण की अजून संकेत आलेला नाही आहे कामावरून, आणि बाबूसुद्धा तिथे आजीकडे आहे त्याच्या. आणि मी एकटी असल्यामुळे मला ॲक्च्युली सध्या जॉब नाही आहे. मी घरीच आहे. माझं 4 जुलैपासून 4 एप्रिलपासून मी जॉबवरती जॉईंट होणार आहे. सो बघूया त्याच्यानंतर मग तेव्हाचे पण ब्लॉग मी दाखवत जाईन. आता माझे ब्लॉग डेली शूट होत जातील आणि डेली किंवा डे टू डे तुम्हाला माझे ब्लॉग शो होतील. सो प्लीज गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे. तुम्ही आता पुढे बघा मी काय करते एकटी घरात. खूप बोर होतं गाईज, खूप बोर. एकटं असलं की खूप बोर होतं, म्हणून मी तुमच्याशी गप्पी मारते. बघत राहायचं. आता आपला खिचडी, बाबूची खिचडी जी होती ती आता जस्ट म्हणजे 6-7 शिट्टी तरी झाली आहे. थोडंसं पाणी थांबलं आहे शिट्टीचं. मी थोडं ॲडजस्ट करते परत फोन. आणि आता ना गाईज आपल्याला मी तुम्हाला माझ्या सासूकडे घेऊन जाते सर्वांना, कारण की ना मी एकटी आहे. हे पण आज लेट येणार आहे. सो म्हटलं की चला काय जेवण तर लेटच बनावं लागणार आहे, बिकॉज ते गरम गरम लागतं. इवन मला सुद्धा तेच लागतं. मला म्हणजे आम्ही एकत्र जेवतो. बाबूला भरवल्याच्या नंतर मग आम्ही दोघंच खातो. मग एकटं काय जेवायचं म्हणून आम्ही दोघं सोबतच जेवत असतो. ॲक्च्युली माझ्या नवऱ्याला नाही आवडत. बाबूची खिचडीचं जे आपण पाणी थोडं एक्स्ट्रा होतं ना, ते जरा इथे पडलेलं. सो आपण ते क्लिनिंग करून घेतो. होतं ना सो आता आपण जाऊया बाबूच्या आजीकडे, बिकॉज मला एकतर आता आपण लाईट एकतर मला खूप बोर होतं. सो मी आता चालले बाबूच्या आजीकडे. तुम्हाला पण घेऊन चालते, चला तुम्ही पण चालते. हे बघा आता मी चालले बाबूच्या आजीकडे. बिल्डिंग खाली उतरली आहे. मी ॲक्च्युली राहते फर्स्ट फ्लोअरला ना, सो ते पटकन उतरलं जातं मला. मी चालले बाबूच्या आजीकडे, चालते हळूहळू. ही गाडी आता काय मला ठोकणार आहे का काय गाईस. हे बघा आता आम्ही चालली आहे बाबूकडे, म्हणजे माझ्या सासूकडे. सो बघत राहा. ॲक्च्युली मी तिथे गेल्यावर ना घरातला ब्लॉग नाही टाकू शकत, कारण की ना माझी सासू चिडते. त्यामुळे माझी सासूची बिल्डिंग एंट्री दिली. माझी सासू पण फर्स्ट फ्लोअरलाच राहते. मी पण फर्स्ट फ्लोअरला राहते. सो मी आता सीडीनेच जाते, बिकॉज लिफ्ट फर्स्ट फ्लोअरला लिफ्टने काय जायचं. त्यामुळे माझ्या सासूचं घर आहे. आता तुम्हाला मी माझ्या बाबूचं रिॲक्शन दाखवते. हे बाबू आहे, माझा बाबू आहे. हाय कर, हाय कर. हाय कसं करतात, हाय कर. हाय असं हाय.
असं हाय कर. ॲक्टिंग आहे हे. हाऊ आर यू बोल. बोल हाऊ आर यू गाईज. हा मस्ती खूप करतो हा पोरगा. गुड मॉर्निंग गाईज सर्वांना. जय भीम. ॲक्च्युली काल रात्रीचा जो ब्लॉग होता तो मी एंड करायचा विसरले होते. सो तो त्यामुळे मी नेक्स्ट डे मॉर्निंग म्हणजे आता मी तो एंड करते लास्ट म्हणजे काल रात्रीचा ब्लॉग. आजचा ब्लॉग तुम्हाला उद्या येईन दिवसभराचा. ठीक आहे. चला मग आता मला खूप तयारी करायची आहे. नाश्ता करायचा आहे. टिफिन वगैरे तर बनवून झालेलं आहे माझं. ॲक्च्युली मी सकाळी उठले होते, थोडंसं टिफिन वगैरे बनवलं होतं संकेतसाठी आणि परत झोपून गेले होते बिकॉज माझ्या डोळ्यावरची जी झोप होती ती जात नव्हती. सो मी झोपले होते सकाळी लवकर उठल्याच्यानंतर. आत्ता उठली आहे परत. आता थोडंसं जे काम आहे, थोडंसं भांडे वगैरे, आंघोळ वगैरे. मला ॲक्च्युली आता जायचं आहे डॉक्युमेंट सबमिटेशनला. तर बघा नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला ते व्लॉग कंटिन्यू दिसेल. बाय. गुड मॉर्निंग.